दिनांक 5 जून 2007 ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय 182 आणि 183 ओळी सुरू आहे. ते देहाभिमान सांडोणी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तते देही. मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधाना कळती जैसा का भूत चेष्टा गवस्ती घेपवेना. साक्षीभाव आणि साक्षीभूत होऊन राहणे. 6 तास पूर्ण झाले. आपण साक्षीभाव ह्या विषयावर सतत बोलत आहोत आणि अजूनही काही विषय थोडासा राहिला आहे, काही प्रमाणं राहिली. त्या प्रमाणांकडे आपण वळूया. ज्ञानेश्वरीमधील प्रमाणं आपण पाहिली साक्षीभावाविषयी, की ज्याच्यामुळे साक्षीभाव अनुसरल्यानंतर अंगीकार केल्यानंतर काय परिणाम होतो, कसा साधक होतो, साधकांचा सिद्ध कसा होतो, मग सिद्ध अवस्थेमध्ये कसा व्यवहार करायचा, कर्मबंधन प्राप्त होऊ नये, स्वर्ग नरक भोगावं लागू नये आणि भोग तर भोगायचा आहे पण भोगात ॲटोमॅटिक त्याग कसा होतो, असा सगळा विषय आपण फार डिटेल घेतला. आता एकनाथी भागवतमध्ये नाथ महाराजांनी काय सांगितलं आहे साक्षीभावाविषयी आणि त्यानंतर तुकाराम महाराजांच्या अभंगामधून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. एकनाथी भागवत अध्याय 11 श्लोक 9 ओवी 231. अध्याय 11. गुणपोखिती गुणावस्था इंद्रिये घेती इंद्रियार्थ मी उभय साक्षी अकर्ता चिन्मयता अलिप्त. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आणि नाद भागवत म्हणजे भगवान गोपाल कृष्णाने उद्धवाला उपदेश केला. उद्धवाला जो उपदेश केला नाथ महाराजांनी नाथ भागवत तयार केली, त्याची कॉमेंट्री. गुणपोखिती गुणावस्था इंद्रिये घेती इंद्रियार्था मी उभय साक्षी अकर्ता. स्वतःची स्थिती भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतायत. गुणपोखिती गुणावस्था, सत्वगुण रजोगुण तमोगुण आपापल्या पद्धतीनं गुण देखील पोखतात, म्हणजे गुणाचं संवर्धन होतं. तमोगुणी तुम्ही असाल तर तमोगुण जास्त वाढेल, रजोगुणी असाल तर रजोगुण जास्त वाढेल, सत्वगुणी असाल तर सत्वगुण जास्त वाढेल. इंद्रिय घेती इंद्रियार्था, इंद्रियांना विषय दिल्यानंतर इंद्रिय आपापला अनुभव निश्चित घेतील, आपापला विषय देखील घेतील. म्हणजे इकडे गुण वाढतायत, विषय वाढतायत, पण तरी मी कसा वागतो. लक्षात घ्या, फार चांगली ओवी नाथ भागवतामधली. मी उभय साक्षी अकर्ता, पण मी करता नाहीये. मी कोणाचे दुर्गुण वाढवले नाही, कोणाचे सद्गुण वाढवले नाही, कोणाला इंद्रिय भोग दिला नाही, कोणाला त्याग दिला नाही. मी अकर्ता आहे, फक्त पाहणार आहे. लक्षात घ्या, भगवान कृष्ण म्हणतात. म्हणून आपण म्हणतो ना देवाने असं काय केलं. देव काही करत नाही, तो फक्त जज आहे. तुम्ही जसे वागलात तसा न्याय देतो, त्या पलीकडे देवाचं काम नाही. पण ते म्हणतात मी अकर्ता आहे. तुमचेच कर्म तुम्हाला फळ किंवा प्रतिफळ देतात. मी जसा एक साक्षी भावाने वागतो, अकर्ता आहे. उभय चांगल्या आणि वाईटाचा मी फक्त पाहणार आहे. मी त्याचा करता नाही आहे.
कुठल्याही माणसाचा चिन्मयता अलिप्त, मी चिन्मय असून अलिप्त आहे, देवानी असं काय केलं, देव काही करत नाही. आपुले छायेसी जाण, आपल्यालाही असंच वागायचंय. घरात घडणाऱ्या, व्यवहारात घडणाऱ्या असंख्य गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध असतील, आपल्या मनासारख्या असतील, तरी आपण अकर्ता आहोत. आपण आपल्या हातून चांगलं झालं तरी त्याचं कर्तेपण आपल्याकडे नाही आहे, वाईट झालं तरी त्याचं कर्तेपण आपल्याकडे नाही. आपण फक्त पाहणारे आहोत, कारण सगळं ईश्वरीय डोलारात चालतोय त्यांच्या कर्माप्रमाणे. फक्त पाहायचं. आपुले छायेसी जाण, जेवी बैसे न शके आपण, तेवी मायादी तिन्ही गुण, जवळी असोन स्पर्शेना. छाया आपली असते. आपली जरी छाया असली, तुम्ही धरू शकता? धरू शकता का स्वतःच्या छायेला? शिक्षा करू शकता? पण छाया आपली नाही का? तेवी मायादी तिन्ही गुण, जवळी असोन स्पर्शेना. छायेचा स्पर्श आपल्याला होतो का? किंवा आपला स्पर्श छायेला होतो का? नाही. छाया आपली आहे, पण आपला स्पर्श छायेला होत नाही, छायेचा स्पर्श आपल्याला होत नाही. तसं मायादी तिन्ही गुण, सत्व रज आणि तम तिन्ही गुण जरी असतील तरी तुमच्या जवळ असेल तरी स्पर्शू नये तुम्हाला. म्हणजे तमाशा फक्त पहा, तुमच्या तिन्ही गुणांचा जो खेळ चाललेला आहे. खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अरे भगवान ज्यावेळेस अवतार घेऊन येतात त्यांना देखील भोगावं लागतं. कारण मानव देह घेतला की भोगणं आलं. मग भलेही प्रभू असत, भगवान कृष्णाला भोगावं लागलं, भगवान रामाला भोगावं लागलं, पण ते काय म्हणतात, तिन्ही गुण जरी जवळ असले तरी त्या गुणांनी तुम्हाला स्पर्श करू नये. तुम्ही हे वेगळे, अंतरात्मा तुमचा वेगळा असला पाहिजे आणि बाह्य मन तुमचं वेगळं पाहिजे. स्पर्श करू नका. राग आला तुम्हाला, वरून दाखवावा लागला, दाखवा वरून राग, आत घुसू देऊ नका, स्पर्श करू देऊ नका. त्या रागाचा, लोभाचा, कशाचाही स्पर्श तुम्हाला होता कामा नये. तुम्ही हे अलिप्त असले पाहिजे. आपण अलिप्त असलं पाहिजे. नाथ भागवत सांगते, अध्याय 11 229 ओवी आहे. जवळी असो न, माझ्या जवळच सगळे, पण मला स्पर्श करत नाहीत. भगवंत म्हणतात असं तू राहा उद्धवा. भगवान सांगतात उद्धवाला, इंद्रियद्वारा यथा निगुती, प्राप्त विषया ते सेविती, परिसेविले ऐसेही नेणती, विषय स्फूर्ती स्फुरेना. इंद्रियद्वारा यथा निगुती, अध्याय 11 230 ओवी. प्राप्त विषया ते सेविती, परिसेविले ऐसे नेणती, विषय स्फूर्ती स्फुरेना. प्रत्येक इंद्रिय विषय मागतो. डोळे पाहण्याची क्रिया करतात, विषय मागतात. चांगलं चांगलं सुंदर दिसायला पाहिजे म्हणून, चांगलं दिसावं म्हणून काश्मीरला जातात. काय काश्मीरला? नाही, चांगलं चुंगलं पाहावं म्हणून चाललोत आम्ही. पिक्चरमध्ये काय, चांगले नटनटी दिसले की दिसायला चालले तिथे. विषय, इंद्रिय विषय मागतात आणि प्राप्त विषयाचं सेवन करतात. परी सेविले ऐसे ही नेणती. पण त्या इंद्रिय कसे राहतात? डोळा तृप्त होतोय का पिक्चर पाहून? तुम्ही पिक्चर कोणाच्या द्वारे पाहिला सांगा? हम आपके है कौन पिक्चर पाहिला, कोणाच्या द्वारे पाहिला? डोळ्याद्वारे. मग डोळा सांगतो का मी तृप्त झालो? हॅलो, नाही सांगत. कानाने संगीत ऐकलं, कान काही बोलतो का तुम्हाला? आनंद व्यक्त करतो का? नाही करत. परिसेविले ऐसेही नेण, त्यांना जाणीवही नाही आहे आणि ते नेणीवही देत नाहीत की आम्ही हे सेवन केलं, उपभोग घेतला विषयांचा,
हे ते इंद्रिय जाणतही नाहीत, अशी स्थिती तुमची असली पाहिजे. लक्षात घ्या, किती सुंदर निरूपण केले नाथ महाराजांनी. विषय स्फूर्ती स्फुरेना, स्फुरण देखील होत नाही मी कधी काय केलं होतं का. डोळ्याला स्फुरण होतं का? नाही हो. आजकाल काय दाखवायले तुम्ही, डोळा बोलायला लागला आपल्याला. आजकाल फालतू पिक्चर काय दाखवायले, चांगले चांगले दाखवा. स्फुरत देखील नाही त्या इंद्रियांना. तसं इंद्रिय जसे वागतात तसे तुम्ही वागा. तो इंद्रियाचे नि खेळे मेळे, सुखे विषया माझी जरी लोळे, तरी विकाराचे नि विटाळे, कदा काळे मैळे ना. 232वी 11वा अध्याय. तो इंद्रियाचे नि खेळे मेळे, आत्मा, तुमचं मन आत्मा इंद्रियाद्वारे विषय भोगतो. आता तुम्ही पुरणपोळी खाल्ली, छान लागली, जिभेला लागली. कोणाला आनंद झाला? तुमच्या अंतरात्म्याला आनंद झाला का जिभेला झाला? जीभ नाचायला लागली, थै थै थै, असं काही झालंय? नाही. तो इंद्रियाकडून तो खेळीमेळीने करून घेतो इंद्रियाकडून, आणि विषयामध्ये लोळतोय तो अंतरात्मा. तरी विकाराचे नि विटाळे, कदा काळे मैले ना. पण विकार त्याला शिवत नाहीत त्या आत्म्याला. आत्मा मलिन झाला पुरणपोळी खाऊन, असं होते. पोट फुगेल, काय व्हायचं ते होईल, लॅट्रिन होतील, पण आत्मा मलिन होणार नाही, आणि भोगतो मात्र तो. असा अलिप्त राहा संसारात. सुंदर आहे बरं का. प्रत्येक गोष्ट आपल्याशी लागू करा. मुक्त झाला नित्य निष्काम, क्रोध लोभासी निमाला काम, तो स्वयं झाला आत्माराम, विश्राम धाम जगाचे. 234वी. मुक्त झाला नित्य निष्काम, साक्षी भाव ठेवला की मुक्त होतो, निष्काम होतो. कारण कामनेमध्ये लिंपत नाही, इच्छा उत्पन्न होत नाही. भोग भोगतोय पण इच्छा नाही आहे. क्रोध लोभासी निमाला काम, क्रोध लोभ हे काम संपले, कारण मागतच नाही तो काही. राग काय येतो? आपण मागितलेली वस्तू कोणी देत नाही, आपल्याला पाहिजे ते मिळत नाही म्हणून राग येतो. आणि मागणेच नाही ना, असं राहा. काही मागू नका, न ईश्वराला मागा न जगाला मागा. हां, जे आलं ते भोगत राहा, गप्प बसा, नाचूही नका, दुःखही व्यक्त करू नका. तो स्वयं झाला आत्मा राम, विश्रामधाम जगाचे. त्याला क्रोध नाही, लोभ नाही, काय नाही. तो विश्राम करतो, तो आत्माराम मजा करतो, काय नाही, सुखात पोहोचतो, अलिप्त येतो. तुमच्या रागात नाही, द्वेषात नाही, लोभात नाही, आनंद घेतो. तसं करा. एव मुक्ताच्या ठाई जाण, उपजो न शके पाप पुण्य, काम क्रोधादि कृती शून्य, झाला परिपूर्ण चिद ब्रह्म. सुंदर ओवी. 235वी 11वा अध्याय. एव मुक्ताच्या ठाई जाण, मुक्त पुरुष, साक्षी भाव रात्रंदिवस जवळ आहे. कुठलाही विकार नाही, कुठेही क्रोध नाही, लोभ नाही, तो मुक्त झाला. मुक्त कसा असतो? उपजो न शके पाप पुण्य. त्यानं काही केलं तर पापही उत्पन्न होत नाही आणि पुण्यही उत्पन्न होत नाही. हिंसा केली तरी अहिंसा आणि अहिंसा दोन्ही भाव नाही. काय होईल ते होईल, त्याची चिंता नाही. पाप आणि पुण्य दोन्ही निर्माण होत नाही, कारण तो करता नाहीये ना. दैवयोगाने जे होत असेल ते होऊ द्या, तुम्ही करते बनवू नका. लक्षात घ्या. खाली तोच विषय चालला होता. आपण करते बनवू नका. दैवयोगानं जे आपलं सांगायचं ते सांगत राहू, त्याला ऐकायचं कोणाला तर ऐकत राहतील. आपण करते बनलं की संपलं, प्रभू विरुद्ध होऊन जातो. तुम्ही कोण करते बनणार आहे?
तुम्ही करते नाही, तुम्ही काहीही नाही, गप्प बसा, खेळ पहा, लीला. ह्याला सुंदर शब्द लीला भक्तीमध्ये वापरलेले. भगवंत की लीला देखो, बस भगवान की लीला देखो. काय व्हायचं ते होत राहील. उपजो न शके पाप पुण्य. जरी पापाचं आचरण झालं तरी पाप त्याला लागत नाही, आणि जरी पुण्याचं झालं तर त्याला पुण्यही लागत नाही, कारण त्यानं काहीही केलेलं नाही. ॲटोमॅटिक होत गेलं ते होत गेलं, तो त्याचा करता नाही. काम क्रोधादि कृती शून्य, झाला परिपूर्ण चिदब्रह्म. काम क्रोध त्यांनी उत्पन्न केलेच नाहीत, कारण त्याने काही मागितलंच नाही, तर काम आणि क्रोध उत्पन्न होतच नाही. आणि नाही झालं तो परब्रह्म झाला, त्याला म्हणतात परब्रह्म. आपल्याला परब्रह्म स्वरूप जर व्हायचं असेल, अशी भावस्थिती, अशी मनस्थिती साक्षी भावामध्ये बनली पाहिजे. अध्याय 3, आता 11वा नाही, नाथ भागवत. जो मी जागृती जागता, तोच मी स्वप्ना ते देखिता, तोच मी सुषुप्ती सुखभोगता, एवं तिन्ही अवस्था साक्षी जो. तिन्ही अवस्थेचे साक्षीदार तुम्ही राहा. जो मी जागृती जागता, जागेपणे तुम्ही जो आपल्या संसाराचा, बाहेरचा आणि परमार्थाचा चाललेला खेळ तुम्ही पाहतायत. जो मी जागृती जागिता जागता, तोच मी स्वप्ना ते देखिता. स्वप्नात काही गोष्टी पाहिल्या, काही लोक स्वप्नात पाहिलं, साप दिसला लगेच माझ्याजवळ येतात, मला साप दिसलं, दिसू दे ना, कसं होईल. स्वप्नातही पहा, गप्प बसा. जागृतीमध्ये जे जे दाखवला खेळ ईश्वराने आपला जगाचा, फक्त पहा. तोच मी सुषुप्ती सुखभोगता. आणि झोपीतही जो काही खेळ होतोय तो पहा. फक्त तुम्ही पाहणारे बना. जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत गप्प बसून खेळ पहा, जो चित्रपट दाखवला जातोय. एवं तिन्ही अवस्था साक्षी. तिन्ही अवस्थेला तुम्ही साक्षीदार राहा. म्हणजे पहा, लक्षात घ्या, नाथ भागवत अजून डिटेल गेलेली आहे. जागृतीमध्ये देखील तुम्ही साक्षीदार राहा, अजून स्वप्नात राहा, आणि सुषुप्त झोपीमध्ये देखील राहा. तिन्ही अवस्थामध्ये फक्त साक्षीदार राहा, बाकी काही करू नका. जो अवस्था तशी साक्षी पूर्ण, जो अवस्था त्रयी साक्षी पूर्ण, तो सर्वथा नव्हे शून्य. ह्या तिन्ही अवस्थेला जो साक्षीदार आहे, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्त अवस्थेमध्ये जो साक्षीदार आहे, जो विटनेस म्हणून पाहतोय, तुमचा जो अंतरात्मा फक्त पाहतोय खेळ, तो सर्वथा नव्हे शून्य. बुद्धानी शून्य म्हटलंय, इथे नाथ भागवत म्हणते तो शून्य नाही, त्याला परब्रह्म म्हटलंय. आपण बुद्धांचा शून्य म्हणजे आपलं परब्रह्म. त्याला रूप नाही, रंग नाही, नाद नाही, परब्रह्म परमात्मा. तो सर्वथा नव्हे शून्य, तो शून्य नाही आहे, ते परब्रह्म स्वरूप, चेतन स्वरूप आहे. तोची परमात्मा परिपूर्ण शुद्ध सिद्ध धन तो राया. तोची परमात्मा, त्याला परिपूर्ण परमात्मा म्हणा, डेफिशियंटी नाही. तो राम नाही, तो दुसरा अवतार नाही, परिपूर्ण परमात्मा आहे. चैतन्य परब्रह्म, तो साक्षीदार आहे. तो जगाचा साक्षीदार जसा आहे, तसा तुम्ही देखील तुमचा जो खेळ चाललाय प्रपंच आणि परमार्थाचा, त्याचे साक्षीदार राहा. काही मनाला लावून घेऊ नका. उलट हो, सुलट हो, रस्त्यावर येऊ, अजून काही हो. अनेक गोष्टी अशा असतात, कधी कधी भाग्याचा लेख असतो. एक गुरु आणि शिष्य चालले,
गुरुचं प्रेम शिष्यावर खूप होतं. दोघंही संन्यासी झोळी घेऊन, शिष्याने आपली मागायचं, गुरुजी होते बरोबर. त्याच्यामध्ये काय झालं, आणि अपरंपार श्रद्धा गुरुवर. शिष्य झोपला झाडाखाली, दुपारची वेळ होती. गुरु उठले, चाकू घेतला आणि शिष्याचा गळा कापला. थोडा रक्त काढलं त्याचं. तो पाहिलाय, म्हणजे मुद्दाम डोळे झाकले. गुरु छातीवर बसले, लक्षात आहे. रक्त काढायला लक्षात आहे. त्याने विचारलं देखील नाही. मग उठला तो. रक्त निघालेलं होतं सगळं, पण काही बोलला नाही. गुरु म्हणे, तू मला विचारलं नाहीस, तू राग नाही आला का रे, मी तुझं रक्त काढलं चाकूनं? नाही आला. योग्य असेल तुम्ही केलं असेल म्हणे, किंवा मला शिक्षा दिली असेल, माझं काही चुकलं असेल तर. अरे नाही रे म्हणले, तुला वाचवलं मी. एक साप आला होता, तुझा पूर्वजन्माचा वैरी, आणि तुझा मृत्यू आज ठेवलेला होता. आणि त्याने त्या जन्मात शपथ खाल्ली होती, मी तुझं रक्त पिईल. मी जागा होतो, सापाला रोखलं मी, तुला नाही म्हणे, मी शपथ खाल्लेली की मी याचं रक्त पिईल आणि मी याला मारून जाणार. मग मी सांगितलं ठीक आहे, हा माझा शिष्य, मी मरू देणार नाही. मग कॉम्प्रोमाइज झालं. ते कॉम्प्रोमाइज झालं की रक्त प्यायचं ना, संपलं ना. मग मी रक्त काढून दिलं, तो साप प्याला आणि तो निघून गेला. वाच. आपल्याला कधी काळी प्रारब्ध भोगावे लागले तरी फार थोडे भगवान भोगायला होतं. साक्षी भावाने जर आपण परफेक्ट राहिलो तर काय होतं, पहिल्यांदा साक्षी भावामध्ये राहिल्यानंतर एक गोष्ट होते, योगाग्नी प्रचंड वाढलेला असतो. हे कुंडलिनी जागरणानंतर शक्य आहे. नाही तर साधारण व्यवहाराचे सर्वसाधारण माणसाला साक्षीत्वाचे अनुभव येतील. सुख दुःख त्याला भोगावे लागणार नाही. पाप पुण्य थोडेसे कमी भोगावे लागतात. याच्या पलीकडे तो सरकू शकणार नाही. पण ज्यांची कुंडलिनी जागृत आहे आणि जसजशा स्टेजेस आहेत त्याला मात्र हे अनुभव येतील. त्याच्या आधी साक्षीभाव परफेक्ट होऊ शकत नाही. हा व्यवहार ठीकठाक होईल त्याचा, कुंडलिनी जागृत नसेल, सिद्ध गुरु मिळाले नसतील तर. पण पूर्ण अनुभव त्याला येऊ शकणार नाही. योगाग्नी कुंडलिनी जागरणानंतरच वाढत असतो. आणि योगाग्नी जर खूप वाढला, जपामध्ये नामाग्नी तयार होतो. पण नामाग्नी एवढा जोर नसतो, कारण वैखरी वाणीतला आहे. वैखरी वाणीतला जप हा नामाग्नी फार मोठा होत नाही. नामाचा अग्नी, मंत्राचा अग्नी, एखाद्याने मंत्र जप केला त्याचा अग्नी निर्माण होतो, पण वैखरी वाणीतला आहे तो फार निर्माण होत नाही. योगाग्नी हा फार मोठा होतो. आणि योगाग्नी निर्माण झाला की हवा वर जाऊ लागते, म्हणजे श्वास ऊर्ध्व होऊ लागतो. आणि एकदा श्वास ऊर्ध्व होऊ लागला की मन थांबतं, विचार थांबतात. अंतरात्मा आणि आत्मा म्हणजे अंतर्मन आत्मा एक होतं. विवेक जन्म घेतो आणि तिथून सगळं ऐश्वर्य निर्माण होतं. पण हे असं सगळं घडतं, परिपूर्ण तो होतो, एरवी होत नाही. आता दुसरं अध्याय तिसरा. जे गुरुचरणांचे अंकिले, जे गुरुवाक्या जीवे विकले, सद्गुरु लागे वहिले, सर्वस्व आपुले ओवाळीती. गुरूंच्या ओव्या आहेत ह्या दोन, नाही घेतल्या तरी चालतात, पण घेऊन टाकू. जे गुरुचरणांचे अंकिले, जे गुरुवाक्या जीवे विकले. गुरुनी सांगितलं आणि तंतोतंत सगळं वाक्य जीवे विकले, जीव देखील ओवाळून टाकतील.
संपत्ती सगळं सगळं गुरुवाक्यावर ते जे ओवाळून टाकू शकतात आणि गुरुचरणांची सेवा करू शकतात. सद्गुरू लागे वहिले सर्वस्व आपुले ओवाळिती. सद्गुरूसाठी सर्वस्व अर्पण करून टाकतात. जो सद्गुरूच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी. जो गुरुआज्ञे बाहेरी तिळभर होऊन शके. साक्षीभाव त्याला येत असतो, जो तिळभरही गुरुच्या आज्ञेशिवाय इकडे तिकडे सरकत नाही. एकनाथी भागवत पुन्हा अध्याय 11. त्यासी निज स्वरूपी 277 ओवी. त्यासी निज स्वरूपी पाहता झाली परम पवित्रता. तीर्थे मागती चरण तीर्था ऐसी सुस्नातता मुक्तांची. हा मुक्त पुरुष असतो. कारण हे पहा, आंतर आत्मा म्हणजे आंतर मन म्हणजे देव मन समजा, आणि बाह्य मन म्हणजे तुमचं मानवी मन. अंतर्मन जी मी म्हणतोय हे देव मन, देवाचं मन आहे ते. आणि देव मन आत्म्याला भिडतं, परमात्म्याला. मानवी मन खेळ करतं, आणि या मानवी मनाचा खेळ देव मन. तुम्ही देव मनामध्ये राहा आणि देव मनाद्वारे खेळ पहा देवासारखा. तो इतका पवित्र होतो की तीर्थे त्याचं चरण स्पर्श मागतं. तीर्थाला हे जातात ना मुक्त पुरुष, तर त्यांचं चरण तीर्था करतात, तीर्थ मागतात. पवित्र होऊन जाऊ तीर्थे त्यांची इच्छा करीती सर्व काळ व्हावया निर्मळतया लागी. त्याचे चरण स्पर्शे तत्वता पवित्र झाल्या गंगादी सरिता. त्यांचा चरण स्पर्श लागल्यानंतर गंगा देखील पवित्र होते. हे गंगेमुळे पवित्र होत नाहीत, गंगा पवित्र होते यांच्या चरण स्पर्शाने. त्याचे शब्द संगे सर्वता अति पवित्रता अग्निसी. अग्नी देखील पवित्र होतो, अग्नीला धक्का, प्रत्येक वस्तू पवित्र होते. बोलताही न मोठे मौन, नाही बोलताही न मोडे मौन. ते जरी बोलताना दिसले तरी त्यांचं मौन मोडत नाही. साक्षीभाव समाधीमधून ते बोलतात. बोलताही न मोडे मौन हेची अनुभवाची आतली खून. हे खून सांगतो भगवान कृष्ण म्हणतात. बोलत असतानाही ते मौनी आहेत. पण हे कधी घडेल माहितीये? अगदी साक्षी भावाने तुम्ही राहिले आणि नेहमी समाधी अवस्थेमध्ये राहत असाल तर बोललं तरी तुम्हाला थकवा जाणवू नये. फार थोडासा ठीक आहे, आणि मौन मोडत नाही. सिद्ध अवस्था कमी होत नाही. कमी झाली की समजायचं भानगडे, मौन अजून नाही. बोलताही न मोडे मौन हेची अनुभवाची आतुली खूण. शब्दा माझी निशब्द गुण सज्ञान जाण जाणती. शब्द जरी फेकत असतील तरी निशब्द आहेत ते. जळी सविता प्रतिबिंबिला परितो नाही ओला झाला. तैसा स्त्री संगे प्रजाव्याला नाही मुकला ब्रह्मचर्या. जळामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर ते भिजत नाही, त्याप्रमाणे यांनी स्त्री संग जरी केला तरी त्याचं ब्रह्मचर्य पण ढळत नाही. साक्षीभाव. साक्षीभाव पहिली स्टेज, समाधी दुसरी स्टेज. कायिक वाचिक मानसिक उद्देश कर्मण करी एक. जे निपजे ते स्वाभाविक अहेतुक त्या नाव. जे त्यांच्या ते काही कर्म करो ते अहेतुक असेल, कारण आत्मा आदेश देतो त्यावेळेस ते करतात. तुमचं मन ज्यावेळेस आदेश देईल ते तुम्ही करू लागले ते हेतुक कर्म झालं, कारण अंतरात्मा आदेश देतो तसे ते वागतात. कर्म करुणी अकर्ता तोच्या अकर्तात्मबोधू झाला देता. देही असोनी विदेहता तेही तत्वता अकळली.
देहात ते विधेयी आहेत, कर्म करून ते आकर्ता आहेत आणि आकर्त्याचा आत्मबोध त्यांना झालेला आहे. नाथ महाराजांच्या अभंगातलं आहे, एका जनार्दनी आपण आपणासी जाणणे, साक्षीत्व देखणे तोची सोहम. खास सायंटिफिक आहे. काल घेतली होती पण त्याच्यावर मी बोललो नाही, कारण वेळ संपत आला होता. एका जनार्दनी आपण आपणासी जाणणे. आपण कसे आहोत साक्षीत्वाने राहिले की तुम्ही जाणू शकता स्वतःला. स्वतःला ओळखायचं असेल तर साक्षी भावात राहा. आपण किती बदमाश आहेत, आपण किती रागीट आहेत, आपण काय काय करतो, आपण किती मत्सर आहे, किती प्रेमळ आहे, सगळं साक्षी भावाने ते मन दाखवतं तुम्हाला. साक्षीत्व देखणे तोची सोहम, तेची सोहम. साक्षीत्व देखणे, फक्त साक्षीदार म्हणून पहा. तुमची तुम्हाला ओळख होतीये, तुमची तुम्हाला ओळख झाली की तुमचं मन बाह्य मनाची ओळख अंतर्मन करतं, म्हणजे तुम्ही तुम्हाला जाणलं. बरोबर आहे. पण हे कधी जाणलं जाईल? साक्षीत्वाने. साक्षीत्व म्हणजे तेची सोहम. सोहम म्हणजे काय? सोहम हंसा, खाली जाणारा श्वास हंस उच्चार करतो आणि वर जाणाऱ्या श्वासात सोहम 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 वाजे ढोल. सोहम सोहम. फक्त श्वासावर ते जरी ध्यान दिलं तर वर जाणारा श्वासाचा उच्चार सोहम होतो, ॲटोमॅटिक जप झाला. सोहम सोहम सोहम. मुक्ताबाईंनी चांगदेवाला जो उपदेश दिला, 8 वर्षाच्या मुक्ताईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाला, वटेश्वर सुता ते बोले मुक्ताई, सोहम भावे अखंडित राई. श्वासच ऊर्ध्व करून टाकला. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. ऊर्ध्वमुख वर जाणारा श्वास सोहम सोहम शब्दांचा उच्चार करतो. सोहम सोहम सोहम. बस ॲटोमॅटिक 21,600 जप होतो. तर हा सोहम वर जाणारा श्वास सोहम उच्चार करतो. वर जाणाऱ्या श्वासातच साक्षी भाव शक्य आहे असा अर्थ. साक्षी भाव जर तुम्हाला पाहिजे असेल तर श्वासावर लक्ष ठेवलं की तो वरच जाईल आणि वर जाणाऱ्या श्वासात साक्षी भाव शक्य आहे. तोपर्यंत साक्षी भाव नाही. हंसा म्हणून तो फार खाली येत असेल, लांबलचक येत असेल, साक्षी भावात अपूर्ण राहाल. पहिली किंवा दुसरी स्टेज ठीक आहे. अंतिम स्टेजसाठी वरच श्वास गेला पाहिजे आणि सोम जप अखंड पाहिजे. आता बघा, जप का करतात लोक? मन 2 आहेत, आपण 3 आहेत, पण 2 धरूया. कामासाठी आपण 2 धरू. बाह्य म्हणजे मानवी मन आहे, जे सगळं तमाशा करायला, ज्याला सुख दुःख सगळं काही होत आहे. राग येतोय, रडू येतोय, सगळं काही होत आहे. आणि दुसरं अंतर्मन जे परमात्म्याचं आहे, देव मन आहे. बरोबर आहे. हे 2 मन झाले. माळका जप. आता बाह्य मन, तुम्ही अंतरात्म्याकडे गेले की बाह्य मन वळवळ करतं, विचार करतं, मग याला अडकून टाकतात जपामध्ये. जपामध्ये अडकल्याने काय होतं? जपाची ताकद आणि हे भूत आहे, याला अडकून टाकलं. माळेत काही दम नसतो. माळ म्हणजे फार पुण्यशील काही असं ते पिशवीतच घातली पाहिजे आणि त्याला असं लटकत ठेवलं, काही अर्थ नाही. तो मनाचा मनका फिरवेपर्यंत ही माळ आहे, पण त्याला 3 जागी अडकवतात, कारण हे पटकन पळल ना. म्हणून 1 2 सोहम 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 असं एक 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 मनका. म्हणजे इथे अडकला, मोजण्यामध्ये अडकला, उच्चार करायला अडकला, 3 जागी अडकला. आता कुठे वळवळ करील, विचार करायला संतय का? आणि एकदा जप सुरू झाला की श्वास ऊर्ध्व होत असतो, वरच जास्त जातो.
हे अजून कोणाला माहिती नसेल. जप ज्यावेळेस तुमचा होतो त्यावेळेस श्वास आतच जात असतो. आता बाह्य मनाला तुम्ही अडकून टाकलं, विचार करणारं मन संपलं आणि हळूहळू अशी अवस्था येते की जप बंद झाला पाहिजे. एक बोध अवस्था येते, जपही गेला. अशी अवस्था आली, अशी 2-3 अवस्थे येते. एक तर झोप येते आपल्याला, त्यावेळेस एक अशी येते, आपल्याला वाटतं बोध अवस्था नाही, ती झोप लागली. ऐक नाही, बोध अवस्था आली, माळ सुटली, मंत्र गेला, तिथे साक्षीभाव तयार. अंतरात्मा आणि आत्म्याचं तिथे हे होतं. अशी मनाला एकदा सवय लागली, वळवळ करत असेल जपामध्ये अडकून टाकायचं. जपाचा ह्या पलीकडे फार उपयोग नाही. जप एक वाटचालीचं साधन आहे, साध्य नाही. एक विशिष्ट वाटेपर्यंत जप तुम्हाला नेतो, बाकी त्याचं हे नाही. म्हणून सोहम सोहम सोहम. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. बाप्पासाहेब लिहितात, अजपा जप, हा याला अजपा जप म्हणतात. स्वतः जप करायचं नाही, श्वास जप करतो त्याच्याकडे पाहायचं, त्यालाही साक्षी भाव. म्हणून जप करणारे जर तुम्ही असाल तर इतकं फळ नाही. जप करणारा श्वास असेल आणि तुम्ही बघ्या असाल तर फळ प्रचंड आहे. लक्षात घ्या, तुमचं बाह्यमन जप करतंय आणि अंतर्मन जप ऐकतंय, कोणाचा प्रभाव जास्त पडेल? ऐकणाऱ्याचा. आणि अंतर्मन येते, इतका दोन्ही मधला फरक आहे. कळी काळ देखील तिथे येऊ शकत नाही. साक्षीत्व भाव, साक्षी भावाचा जप हा अजपा जप आहे. फक्त पाहायचा आहे. मैं तो कुछ नहीं करता, मेरा राम मेरा भजन करता है, एक साधू नेहमी म्हणायचे. म्हणून याला म्हणतात साक्षी भाव. आता तुकाराम महाराजांचे अभंग काही पाहू. 1304 अभंग तुकाराम गाथा. वदे साक्षत्वे शिवाणी नारायणी निश्चित, न लगे काही चाच पावे जातो भावे पेरीत. भांडार त्या दातियाचे मी कैचे ये ठाई, साधावित गेला तुका येथे एकाएकी तो. वदे साक्षीत्वाची वाणी. तुकाराम महाराजांनी फार मोठं विज्ञान सांगितलंय. मी जे बोलतोय हे माझं बाह्यमन बोलत नाहीये. मी जे बोलतोय साक्षी भावात परिपूर्ण आहे, मी परब्रह्म झालेलो आहे. आणि त्यापासनं वाणी जी आहे ती देववाणी आहे. म्हणून मी जे बोलतो ही देवाची वाणी आहे. साक्षी भावात एकदा तुम्ही गेलात, ती वाणी देववाणी होती, ती वाणी वेदवाणी होती, ती वाणी देवाची असते. वदे साक्षीत्वे शिवाणी म्हणजे साक्षी भाव परिपूर्ण झाला की जे तुम्ही बोलाल ती देववाणी असेल. तुकाराम बोलत नाही म्हणतात, ते देव बोलतो माझ्या तोंडात. नारायणे मिश्रित नाही, नारायणे निश्चित. ती नारायणाची वाणी आहे, निश्चित समजा भगवंताची वाणी आहे. न लगे काही चाच पावे जातो भावे पेरीत. चाचपणी करू नका, खरंय खोट आहे तुकारामाचं. ही माझ्या भावना तुम्हाला सांगून जातोय. भांडार त्या दातियाचे मी कैचे ये ठाई. अरे मी जे बोलतोय माझी वाणी नाहीये, ही त्या दात्याची भांडार आहे, जो सारखा मला देतोय आणि मी तुम्हाला वाटतोय. माझं नाहीये, त्या दानशूराचं, त्या परमात्म्याचं ते भांडार आहे. साधावित गेला तुका येथे एकाएकी तो.
अरे मी तुम्हाला फक्त सांगून चाललोय. दुसरं 1392 अभंग. माया साक्षी आम्ही नेनो भीड भाड, आपाणी पर नाही दोणी. माया साक्षी आम्ही नेनो भीड भाड. मायेचे आम्ही साक्षीदार आहोत. माया म्हणजे परमेश्वर जी खेळ दाखवतो, लीला दाखवतो, मी फक्त पाहतोय. माझा असो की जगाचा असो की तुमचा असो की सगळ्यांचा असो की माझ्या घरच्यांचा असो. माया माया म्हणजे मायावी जगतामध्ये प्रभू दाखवत असलेली लीलाचा साक्षीदार आहे मी, साक्षीत्वाने पाहतोय. माया साक्षी आम्ही नेनो भीडभाड. आम्हाला भीडभाड नाही आहे. मी कोणाच्या भिडे खातर काही करतही नाही आणि मी निर्भीडही नाही. मी फक्त पाहणार आहे. लक्षात घ्या, मी फक्त पाहणार आहे. दुःख झालं तरी मी रडत नाही, शोक आनंद झाला तरी मी नाचत नाही. नेनो भीड भाड, आपाणी पर नाही दोन्ही. माझं कोणी नाही, माझा कोणी दुश्मन नाही, माझा कोणी मित्र नाही, माझं कोणी नाही. हा भाव पाहिजे साक्षीत्वाचा. पोरग आपलं नाही, पोरगी आपली नाही. अरे आज पोरग आणि पोरगी आपली आहे, पूर्वजन्मात कोण होते काय माहिती तुम्हाला? काय माहिती? माझं कोणी नाही, आप आणि पर नाही, परकही कोणी नाही आणि माझं आपलंही कोणी नाही. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. मी कोणाचा दुश्मनही नाही, मी कोणाचा दोस्तही नाही. मी बाजारात उभा राहून फक्त पाहतोय. विचारलं तुम्ही बाजार पाहताय, किती दोस्त आहेत आणि किती? काही नाही. हा भाव आहे इथे. आप पर, माझं आपलंही कोणी नाही, माझं परकही कोणी नाही. मी खेळ पाहतो. सत्याची साठी अवघाची भरे, नावडे व्यापार तुटीचा तो. सत्याचा प्रसार करण्यासाठी, सत्य परमात्मा प्रगट करण्यासाठी मी माझा सगळा भर देतोय. नावडे व्यापार तुटीचा तो. तुटीचा व्यापार नाही माझ्याकडे, भरपाईच करतो मी चैतन्याची. मी चैतन्य फुजूल खर्च केलेलं नाहीये. देवात्म शक्ती माझी कुठेही वाटायला ठेवलेली नाहीये. तुटीचा व्यवहार नाहीये. नाही बाबा 4 लोकांचे बढे उठवले, आपली शक्ती नष्ट केली, 4 लोकांना काही वाचवलं, नो, तुटीचा व्यवहार नाही. उलट भर घातलेली आहे मी, भर घातली. तपश्चर्येची भर घालावी लागते, असं वाटून नाही टाकायची खैरात. तुका म्हणे नव्हे स्फितीचा हा ठाव, निवाड्यासी देव साक्षी केला. मी देवाला साक्षीदार केलोय. पहा, हे साक्षीदार जगाचे आहेत आणि माझा साक्षीदार देव आहे. तो पाहायला आहे माझ्याकडे. आपल्यालाही पहा, तोही साक्षीदार आहे आपल्याला. आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो, आपण काय काय ढंग करतो, कसे नाटक करतो, किती भिनली ज्ञानेश्वरी, किती नाही भिनली, कसे वागतो, त्याचा साक्षीदार तो आहे. आणि मला माहीत आहे तो साक्षीत्वाने पाहतोय ना माझ्याकडे. मी माझा सत्याचा व्यवहार ठेवला. मी लबाडी करत नाही माझ्या व्यवहारात. आपल्याशी लावून ठेवा, कारण देव देखील साक्षीत्वाने पाहतोय आपल्याकडे. घटी आलिप्त असे रवी, घटी आलिप्त असे रवी, अग्नी काष्टा माझी जेवी, तैसा नारायण जीवी, जीव साक्षी वर्तने. घटी आलिप्त असे रवी. तुम्हाला वाटत असेल प्रभू नाहीये, घटामध्ये सूर्य आहे की नाही, सूर्याचं प्रतिबिंब. घटामध्ये आकाश असतं की नाही, मडक्यामध्ये असतं ना, आकाशही असतं, सूर्याचे प्रतिबिंबही असतं. अग्नी काष्टा माझी जेवी, लाकडामध्ये अग्नी आहे की नाही, नसतं तर पेटलं असतं का लाकूड, पण सुप्त आहे. तैसा नारायण जीवी, जीव साक्षी वर्तने. असा नारायण तुमच्यामध्ये सुप्त अवस्थेत आहे. साक्षीत्वाने तो पाहतोय तुमचं सगळं नाटक.
म्हणजे अंतर्मन म्हणजे नारायणी मन आहे, त्याला जागृत करा. कारण नारायण स्वतः पाहतोय, मी दिलेलं देव मन याने जागृत केलंय का नाही, का स्वतःच्या मनाने वागायला. भोग ज्याचे तया अंगी भीन प्रारब्ध जगी. पहा किती सुंदर अभंग आहे. खरं म्हणजे कधीतरी घेण्यासारखं आहे, पण आपल्याला पटपट समाप्त करायचं ना. भोग ज्याचे तया अंगी भिन्न प्रारब्ध जगी. प्रत्येक जण भोग घेऊन आलेला आहे. प्रत्येक जणाचा जन्मच भोग आणि भोगासाठी. कोणते भोग? कर्मभोग, प्रारब्ध भोग, संचित भोग, सगळं घेऊन आलेलं आहे. पुण्य आणि पाप दोन्ही घेऊन आलेलं आहे. आता तो जर भोगत असेल तुम्ही साक्षीत्वाने पहा ना. उगाच आपण रडतो कोणासाठी. भोग ज्याचे तया अंगी, ज्याचा त्याचा भोग घेऊन आला. एखाद्याला डायबिटीज झाला, काय करतील आई वडील? औषध देऊ शकतील, संपली तुमची मर्यादा. हार्ट अटॅक आला, काय करतील? तुमची मर्यादा डॉक्टरकडे नेऊन दाखवा. फार झालं, चांगल्या फॅसिलिटीज द्या, विषय संपला. भोग ज्याचे तया अंगी भिन्न प्रारब्ध जगी. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. कुणा नाठवे कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. उद्धवा अजब तुझे सारखा. एखाद्याच्या लोण्याचा गोळा तोंडात पडतो आणि एखाद्याच्या तोंडात अग्नीचा निखारा पडतो. त्या काय करणार? विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या चाकावर्षी देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विचित भोग ज्याचे तया अंगी भिन्न प्रारब्ध जगी. विचित्र ये रंगी. आता पहा, देवकीनं भगवान गोपाल कृष्ण 11 वर्षे तिथे आहेत. कुठे? गोकुळामध्ये. जन्मल्यानंतर तरी देवकीच्या बेड्या तुटल्या का? 11 वर्षापर्यंत देवकी पुन्हा कारागृहात आहे. आणि यशोदा मात्र सुख घेते. लक्षात घ्या, कारण प्रत्येकाने आपलं भोग घेऊन आलाय, भाग्य घेऊन आलाय, भोगही घेऊन आलाय, दुर्भाग्य घेऊन आलाय, सगळं घेऊन आलाय. खेळ पहा, खेळ पहा. भोग ज्याचे तया अंगी भिन्न प्रारब्ध जगी. विचित्र ये रंगी रंगे रंगला गोसावी. परमात्मा मजा घेतोय पाहण्याची, असा रंगून गेलेला गोसावी येतो. हे जग विचित्र आहे, तुम्ही फक्त पाहत राहा, फक्त पाहत राहा. सुख आणि दुःखे अंगी कर्मे त्रिविध. सुख आणि दुःख आणि सत्व रजतम तिन्ही प्रकारची कर्म निर्माण होतील, ज्याच्यातनं सुखही निर्माण होईल, दुःखही निर्माण होईल. दोन्ही पहा साक्षीत्वाने. तुमच्या जीवनात अनेक दुःखही येतील, अनेक सुखही येतील. फक्त पहा. भाग घेऊ नका, नाही तर बसली रडत, मी आता काय करू. नो. तुका म्हणे कोडे न कळे तयासी साकडे. ज्याला कोड हे वागण्याचं नाही सुटलं ना, ते तसेच पडतात. आता पहा, आपल्याला नाही जर सुटलं, संपलं म्हणले तुकाराम. त्याची या निवाडे उगवे केले विंदान. तो निवाडा करील ना सुख दुःखाचा, तुम्ही कोण? तो बसलाय जज, तुम्ही गप्प खेळ पहा. आले देवाची या मना. 1623 अभंग दुसरा. तेथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. सुख आणि दुःख का निर्माण झाले म्हणून आपण रडत बसतो तर हसत बसतो. आले देवाची या मना. तेथे कोणाचे चाले ना. देवालाच वाटलं की तुम्हाला दुःख द्यायचं, काय करणार तुम्ही? गप्प बसा, पहा.
हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. अरे राजा होता, महाराणी होती, स्वप्नामध्ये दान दिलं. भिकारचोट झाले की नाही हरिश्चंद्र तारामती. विश्वामित्रांनी किती कष्ट दिले, डोंबाच्या घरी पाणी देखील भरावं लागलं. म्हणजे तुकाराम म्हणतात, तुम्ही कोण रे लागून गेलात. देवाने त्यांना भिकारी करून आणलं तर आपल्याला वाटतं आम्हालाच करू नये, कारण साधना करतो ना 10 मिनिटं रोज. तुम्ही कोण लागून गेलात लाखे. काय सुंदर अभंग आहेत. पांडवाचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. पांडवाचा सहाय्य करताय, पांडवांचा पाठीराखा, पण राज्य नाही लवकर मिळू दिलं. त्यांना तापवलं, राज्यावरून केले ते. याला अवघड होतं का. प्रत्यक्ष देव सहाय्यकारी अवघड होतं की एवढं रणकंदन करायचं. पण राज्याहून त्यांना अरे वनात पाठवलं 12 वर्ष बसा. म्हणजे आले देवाची आम्मणा तेथे कोणाचे चाले ना. तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा. फार सुंदर आहे. तुका म्हणे उगेची रहा, गप्प बसून खेळ पहा. बडबड 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 करू नका. असं कुठं असतं का. देवाने आम्हाला दुःख द्यावं का. आणि आम्ही इथं गाणगापूरला गेलोत, आम्ही तिरुपतीला गेलोत, आम्ही अजून असं केलं आणि रोज साधना करतो. ज्ञानेश्वरी कधी सोडली नाही. उगेच राहा, उगी राहा म्हणजे मौन धारण करून गप्प बसून खेळ पहा. होईल ते सहज पहा. सहज जे काही घडतंय ना ते पहा. आपल्या जीवनातला असो की दुसऱ्यांच्या जीवनातला असो, फक्त पहा. नो कॉमेंट, गप्प बसून पहा. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. भाव कसा पाहिजे. उगच पाहत असताना अरे आम्हाला कोणाची भीती नाही, आम्ही हरीचे दास आहोत, भगवंताचे पुत्र आहोत, त्रैलोक्यात आम्हाला कोणी काही करू शकत नाही. वाकडं आमचं. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. मागे पुढे उभा आहे असा भाव ठेवा आणि खरंच तुमचे संकट तो निवार. पण संकट देईल बरं का. निवारण करायला संकट द्यावे लागतील की नाही हो. अहो निवारण करायचे संकट, पण आधी संकट तर द्यावी लागतील ना. आणि मग तुम्हाला तो तापवील, तुम्हाला रडवील, किती परीक्षा घेईल आणि मग येईल तो हरवायला. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. जसं तुम्ही केलं तसं फळ तुम्हाला मिळेल. आता नेहमी रडतच बसले तर प्रभू कोणतं फळ देणार आहे. ते अश्रू काल सांगितले, मोत्याचे अश्रू होणार आहेत का दुःखाचे अश्रू. प्रेमाश्रू. भगवंतासाठी तुम्ही प्रेमाने रडले आणि संसाराच्या इच्छा पूर्ण भाव्यात म्हणून रडत बसले. दोन्ही अश्रूची किंमत प्रभूपाशी एक नाहीये. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. फक्त सुखाने विठोबाचं नाम घ्या, बाकी काही करू नका. पाहत राहा खेळ. पंढरीशी जाय तो विसरे माय बाप. माय बापाला विसरा म्हणतात तुकाराम. मला तर आईची आठवण होती, मला बाप्पाची आठवण येते. ती पप्पा मम्मी बसा ओरडत. पंढरीशी जाये तो विसरे माय बाप. अवघा होय पांडुरंग राहे धरुनिया अंग. साक्षी भावामध्ये पांडुरंग अवस्था प्रगट झाल्यानंतर तुमचं अंग धरून ठेवतो पांडुरंग. काय शब्द आहे. तुमचा देह भगवंत धरून आतून ठेवतो. न लगे धन मान देह भावे उदासीन. त्याला धन लागत नाही, मान लागत नाही, प्रभूला धरून ठेवतो. तुका म्हणे मळ नासी तात्काळ ते स्थळ. मळ जिथं जिथं असेल, घाण तुमच्या शरीरात काढून टाकतो भगवान.
सर्वस्वाचा त्याग तो सदा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. सोवळा आणि ओवळं माहिती आहे? आपण सोवळ्यात राहतो, आम्हाला शिवू नका, आम्ही सोवळ्यात. आणि ओवळं तुकाराम कशाचं म्हणतात? सोवळं सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. सर्वस्वाचा जो त्याग करू शकतो तो सोवळा आहे. आपलं सोवळं तर वेगळंच आहे, आम्हाला शिवू नका. न लिपे विंटाळा अग्नी जैसा, त्याला विंटाळच होत नाही. मात्र सर्वस्वाचा त्याग, काही त्याग करायची तयारी पाहिजे. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी कसा संसार करतो? कमळ जसं आलिप्त राहतं तसं आलिप्त राहा साक्षीभाव. घडे ज्या उपकार भूतांची दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. तो बोले गुणदोष नाही के जो काणी. कोणाचे गुणदोषांचं वर्णन चालले तर तो ऐकत नाही, गप्प बसतो. वर्तोणी तो जनी जनार्दन, तुका म्हणे वर्म जाणितल्या विण. पावे करिता सीन सांडी मांडी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. गेले आशा पाश निवारोणी. आशा पाश, कोणामध्ये आसक्ती आणि कोणामधली आशा, विषयामधली व्यक्तीमधली, संपवा. त्याला भक्त म्हणतात, त्याला द्रष्टाभाव म्हणतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. काही आवडत नाही त्यांना, विषयच नारायण झाला. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भये नरका जाणे. आम्हा शरणागता एवढी काय करणे चिंता, परी हे कौतुकाचे खेळ अवघे पाहतो सकळ. तुम्ही शरणागत व्हा, फक्त चिंता कशाची करू नका, फक्त प्रभूचं शरणागत व्हा. तो कौतुकाचा खेळ तो पाहतो, तुम्ही पहा. अभयदान वृंदे आम्हा कैची द्वंदे. द्वंद्व नाही, अभयदान आहे भगवंताचं. तुका म्हणे आम्ही हरिजन साधनाचे खा स्वामी. शेवटचं भाग, 3 भाग सांगितले. साध द्रष्टाभाव किंवा साक्षीभाव जो आहे, तुम्ही फक्त पहा. फक्त त्याच्यात प्रेम जर ॲड केलं, एक प्रकार असा आहे साक्षीभावाचा. पहिला भाग असा की प्रभू प्रेम नाही आहे, फक्त तुम्ही साक्षीत्वाने पाहतायत. त्या ठिकाणी विचारांचा भोग एखाद्या वेळेस घ्यायचा नाही. एखाद्या वेळेस भोग घेतलं तरी अलिप्त राहायचं. पण प्रेम जर, भक्ती जर ॲड केली त्याच्यामध्ये, तर भोगही भोगायचा, आनंदही घ्यायचा आणि प्रभूचं समजून मोकळं व्हायचं. हा द्रष्टाभाव वेगळा आहे. तर अशा द्रष्टाभावाचा आपण मात्र भक्ती प्लस द्रष्टाभाव, विषय भोग घ्यायचा आहे पण प्रभूचा समजून आनंद घ्यायचा आहे. प्रसाद, अन्न खायचं आहे पण प्रभूचा प्रसाद म्हणून, पाणी प्यायचं आहे तीर्थ म्हणून, अंगारा लावायचा आहे, काय नाही राख लावायची अंगारा म्हणून, राखेचा अंगारा होतो, पाण्याचं तीर्थ बनतं, अन्नाचा प्रसाद होतो प्रभूचं म्हटलं तर. आणि साक्षीभावाने ते पाहायचं म्हणजे आनंदही घ्यायचा आहे. हा भाग आपल्याकडे आहे. म्हणून साक्षीत्वाचा आपण पूर्ण संपलं. आता पुढच्या वेळेस पुढच्या ओव्या येतील. गेली जवळपास साक्षीभावाच्या 7 तास आपले झालेत. साक्षीभाव हा विषय संपला. पाऊण तासात जो संपवला होता सगळ्यांच्या आग्रहाने डिटेल झालं. आणि एक एक कॅसेट, एक एक वाक्य तुम्ही पहा, अनुभवा आणि एक एक अभंग, एक एक ओव्यावरती लक्ष द्या आणि मी सांगितलेल्या गोष्टीवरती. तर साक्षीत्व पूर्ण जर अंगीकारलं तर कर्मबंधन मुक्त व्हाल आणि देव काया होईल, देव मन होईल आणि आपण ब्रह्मर्षी होऊ.